आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार. भिवापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुषमा श्रीरामे यांचे नगराध्यक्षपद धोक्यात असल्याच्या अफवा शहरात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या आहेत. सोबतच त्यांच्याच पक्षातील एका गटाकडून त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्यामुळे हा विषय अधिकच गंभीर होत चालला आहे. आता त्या अफवाच आहेत की सत्य हे जाणून घेण्यासाठी भिवापूर टाइम्सने नगराध्यक्ष सुषमा श्रीरामे यांच्याशी खास बातचीत केलेली आहे. वास्तविकता त्यांच्याचकडून जाणून घेऊयात. आता आपण भिवापूरच्या नगराध्यक्षा सुषमा श्रीरामे मॅडम सोबत. मॅडम, भिवापूरमध्ये सध्या बऱ्याच अफवा पसरत आहेत, त्याबद्दल आपण काय बोलाल? नमस्कार. भिवापूरमध्ये ज्या अफवा पसरवत आहेत त्यामध्ये नगरसेवकांना ज्या काही समस्या आहेत त्या नगरसेवकांनी माझ्यासोबत येऊन हितगुज साधून समस्याचं निराकरण करायला पाहिजे. सभेमध्ये यांनी एकदा 4दा मीटिंग झाल्या. 4दा मीटिंग मध्ये यांनी असा गोंधळ घातलेला होता की ज्यामध्ये मी यांना सांगितलं की तुमचे जे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स तुम्ही जर पोलाइटली आणि 1 बाय 1 जर तुम्ही तुमचे पॉइंट्स मांडले तर तुमच्या समस्येचं निराकरण होईल. त्या समस्येचं निराकरणासाठी यांनी 4 मीटिंग मध्ये गोंधळ घातला. त्याच्यानंतर यांना सांगून जर हे ऐकले नाही तर मी माझ्या अधिकाराचा वापर केला तर यांनी अफवा पसरवल्या की नगराध्यक्ष हुकुमशाहीने चालतात, अधिकाराप्रमाणे वागतात. पण आपली ही लोकशाही पद्धतीची भारत संस्कृती आहे. त्याच्यामुळे आपल्याला लोकशाही पद्धतीने चालावं लागते. कारण लोकप्रतिनिधी मी आहे आणि लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, तर लोकांच्या समस्या आपल्याला सोडवल्या आहेत. मला तर शोकांतिका वाटते की आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाची जर बदनामी करत आहे तर ही मला एक माझ्यासाठी शोकांतिका वाटत आहे. भिवापूरच्या जनतेच्या अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी लोकांनी कुठे जावे आणि नेमकं काय करावे याच्या नागरिकांनी मला जर निवडून दिलेला आहे तर नागरिकांनी आपल्या समस्या असेल तर त्यांनी माझ्यापर्यंत यावे. तर तो नागरिक माझ्यापर्यंत येणार नाही तोपर्यंत मला गावाच्या समस्या काय आहे हा सुद्धा माहीत होणार नाही. जोपर्यंत तो व्यक्ती समस्या घेऊन आला नाही तर त्याच्या समस्येचे पण निराकरण होणार नाही. त्यासाठी मला नागरिकांना अशी विनंती आहे की जर तुम्हाला काही समस्या असतील तर लेखी स्वरूपात किंवा मी असता नसता तुम्ही जर आले तर नगरपंचायतला मला भेट देऊन तुमच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचाल. तुमच्या समस्येचं निराकरण नक्कीच होईल. पण अफवा जर बाहेर पसरवत असेल तर अफवांवर विश्वास ठेवू नका. पाण्याच्या टंचाईबद्दल बऱ्याच चर्चा होत आहे, याबद्दल आपण काय सांगाल? सध्या तर भिवापूर शहरामध्ये पाण्याची टंचाई जाणवत नाही आहे. कारण सकाळी नळ येतो आणि प्रत्येक 17 वार्डामध्ये हँडपंप दुरुस्ती करणं चालू आहे. आता प्रत्येक प्रभागामध्ये जर 5-5, 6-6 बोरिंग दुरुस्ती करण्याचं काम असेल तर आपल्याला त्या प्रत्येक वार्डापर्यंत दुरुस्तीचं काम करायला थोडा उशीरच लागेल. म्हणजे 6 कर्मचारी आहेत जे हँडपंप दुरुस्ती करतात. पण जर एका वार्डामध्ये 6 बोरिंग येत असेल तर त्यांना ते काम दुरुस्ती करायला थोडा वेळच लागेल. म्हणून जर तुम्हाला पाणी टंचाईची समस्या असेल तर त्यांनी तात्काळ नगरपंचायतला एक लेखी अर्ज द्यावा. ज्या प्रभागातली बोरिंग दुरुस्त करायची असेल त्यांनी तात्काळ एक नगराध्यक्षाला किंवा नगरपंचायतला त्यांनी भेट द्यावी आणि आपली जी काही बोरिंग किंवा हँडपंप तुम्हाला दुरुस्त करायचं आहे ते तात्काळ आम्ही आमचे काही लेबर लोक पाठवून, कर्मचारी लोक पाठवून तात्काळ आम्ही तिला दुरुस्ती करण्याचं काम करू. प्रथम तर नागरिकांना माझी एक विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला नवीन काही उपक्रम गावामध्ये जर आपल्या करता येत असेल तर माझ्याशी संपर्क साधा की मॅडम आपल्या गावामध्ये हा जर कार्य केलं तर आपल्या गावामध्ये विकास कामांना सुरुवात होईल आणि गावाचा विकास होईल. जर नागरिकांनी ह्या समस्या माझ्यासोबत घेऊन आल्या तर नक्कीच नागरिकांच्या समस्या सुटतील. आणि जर नगरसेवकांनी आपला वेळ या कामामध्ये न घालवता किंवा कुठल्याही नगराध्यक्षाची किंवा आपल्या नगरपंचायतची बदनामीमध्ये जर आपला वेळ न घालवता जर
माझ्यासोबत एक हितभूत साधला विकास कामासाठी निधी आणू आणि आपल्या गावाचा विकास करू, यामध्ये जर त्यांनी आपला वेळ घालवला तर नक्कीच गावाचा विकास होईल एवढंच विनंती करते. आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, विकास कामाकडे लक्ष द्या, तेव्हाच गावाचा विकास होईल. एक पाऊल विकासाकडे. तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.